आता परत कधी चिडणार नाहीस ना माझ्यावर? तू सुद्धा असा न जेवायचा वेडेपणा परत कधी करायचा नाहीस आणि आमच्याशी भांडायचं सुद्धा नाहीस, कारण आपल्या दोघांच्या भांडणाचा बाळाला त्रास होईल. प्रॉमिस. प्रॉमिस. आणखी एक गोष्ट, आपलं पहिलं बाळ तू प्रिया वैद्यना दिलंस, पण आम्हालाही बाळ हवंय आपलं. प्रॉमिस. प्रॉमिस. रणजित, 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 हे बघ. काय झालं? हे वाच. काय झालं तुला? अरे हे वाच म्हणजे कळेल. की घर सोडून गेलीये. काय? हो, तुझ्या रागाबाई तू विचारही केलेला नाहीयेस तिचा. माझ्या रागाबाई? मी विचार केला नाही. ऑफकोर्स. काय म्हणायचं तुला? तुला फक्त मीच समजून घेऊ शकते रे, तुझी लेक समजून घेऊ शकत नाही. एक मिनिट, मला तर पत्र वाचू दे. मला खरंच काही कळत नाहीये. थांब, मी पत्र वाचतोय, थांब. अरे पण एवढ्या रात्री गेली कुठे असेल ती? काय पॅनिक होण्याचं कारण नाहीये. मी फोन करतो. काय उपयोग? मी पण फोन लावत होते ना. फोन घेत नाहीये ती, कट करतीये. तुझा फोन नाही घेणार ती. अच्छा, तुझा फोन घेईल. काय करावं तेच कळत नाहीये मला. शांत शांत. काय झालं? कट केला ना? मी तेच सांगत होते ना तुला. बघ, तू शांत राहा. शांत काय राहा? मी अशा शेकडो केसेस हँडल केलेले आहेत. काय करायचं मला कळतंय. ओके, पण मग कर ना काहीतरी. करतो. आयुष्यात पहिल्यांदा आज मी इतका मोठा निर्णय घेतलाय, पण मी जे आज केलं ते चुकीचं आहे की बरोबर? खरं तर तिथे राहण्यात आता काहीच अर्थ नव्हता. तिथे आहे तरी कोण माझं? मॉम डॅड? त्यांच्यासाठी तर मी असून सुद्धा नसल्यासारखी आहे. मग तिथे राहण्यात काय अर्थ होता? पण आता काय? पुढे काय करायचं? कुठे जायचं? काय करू मी आता? हॅलो. हे केतकी, काय इतक्या रात्री तुला माझी आठवण कशी आली? बोल. हे हॅलो, काय झालं? रडतेस का? एनी प्रॉब्लेम? आर यू ऑल राईट? तू कुठे आहेस आता? कुठे म्हणजे? अरे मी आत्ता या वेळेला कुठे असणार? घरी आहे. पण मला एक सांग, तू का रडतेस? व्हॉट्स रॉंग? हे बघ, तुझं परत मॉम डॅडशी भांडण झालंय का? बोल. मी घर सोडून निघून आले. काय? परत कधीच जाणार नाहीये तिथे. अगं मग आत्ता आहेस कुठे? मी गणेश चौकात आहे.
काय बिंदो आहेस का तू? तू पहिल्यांदा घरी जा, नाही तर थांब. नको, मीच तुझ्या डॅडना फोन करतो. नाही नको, काही गरज नाही. मी एक लेटर ठेवून आली आहे घरी. एव्हाना त्यांना कळलं असेल. अगं बिंडो आहेस का केतकी? तुला अक्कल आहे का? तू काय बोलतेस ते? अशा वेळी माझी हेल्प करायची सोडून मला लेक्चर काय देतोयस? किती घाबरले माहितीये मी. कुठे जायचं, काय करायचं काहीच कळत नाहीये. म्हणून तुला फोन केला आणि तू ओरडतोयस काय माझ्यावर? नाही, एक काम कर, तू सरळ इकडे निघून ये, मग बघू आपण काय करायचं ते. कुठे? तुझ्या घरी? नाही नको. ओके, तू थांब तिकडेच, मी येतो तुला न्यायला. हलू नकोस तिकडून, मी पोचतो. चल. सायमा, बोलवलं का मला? प्रियदर्शनी, या बसा. देवयानी, तूही बैस. जी सायमा. आम्हाला तुम्हा दोघींशी महत्वाचं बोलायचं होतं. देवयानीचं मूल स्वीकारण्याचा निर्णय तुम्ही घेतलात. आदित्य राजेही आता राजी झालेत. तेव्हा आता पुढे काय करायचं हे ठरवण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलंय. पुढे काय करायचं याचा विचार आपण केला असेलच ना साईमा? काय निर्णय घेतलाय तुम्ही? प्रियदर्शनी, तुम्ही गरोदर नाही हे घरच्या नोकरांपासून लपवण्यात आता काहीच अर्थ नाही. एक ना एक दिवस त्यांना हे कळणारच आहे. पण ही गोष्ट घराबाहेर जाता कामा नये. तुम्ही गरोदर आहात असंच सगळ्या जगाला कळलं पाहिजे. सायमा, मला असं वाटतं की आपल्या नोकरांवर आपण आता विश्वास ठेवायला हवा आणि तेच या गोष्टीची काळजी घेतील. आणखीन एक गोष्ट, मूल जन्माला आल्यानंतर प्रियदर्शनी त्याला कायदेशीररित्या दत्तक घेतील. मूल कायदेशीरपणे दत्तक घेण्याची काय गरज आहे साईमा? म्हणजे देवयानींनी सांगितलंय आणि आम्ही सुद्धा ते मान्य केलंय, मग कायद्याची भाषा कशाला? तुम्ही दोघी या निर्णयावर ठाम असलात ना, तरी भावनेच्या जोरावर असे निर्णय पार पाडले जात नाहीत. त्याला कायद्याचं पाठबळ हवंच. म्हणजे मग दुसरं कोणीही याच्या विरोधात जाणार नाही. दुसरं कोणी म्हणजे रणवीर राजेच ना? पण साईमा, कायदेशीररित्या मूल दत्तक घ्यायला त्यांचा होकार असेल, ते स्वीकारतील, ते विरोध करणार नाहीत असं का वाटतंय तुम्हाला? त्यांना आम्ही राजी करू, पण मूल मोठं झाल्यावर कसलेही प्रॉब्लेम्स यायला नकोत म्हणून आम्ही ही कायदेशीर तरतूद करीत आहोत. ठीक आहे साईमा, तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. सायमा, मलाही तुमचा निर्णय मान्य आहे. पण सायमा, या गोष्टीची कल्पना माझ्या घरच्यांना द्यावीच लागेल. ठीक आहे, पण ही गोष्ट देशमुख कुटुंबापर्यंतच मर्यादित राहायला हवी. त्याची काळजी तुम्ही करू नका. विश्वास ठेवा माझ्यावर. ते ही गोष्ट कोणालाच सांगणार नाहीत. ठीक आहे, या तुम्ही. जी, चल. किती अपसेट दिसत होती ती. तिने काही बरं वाईट करून घेतलं म्हणजे? तू प्लीज काहीतरी करणार आहेस का?
ती काही बरं वाईट करून घेत नाही. मी आहे ना, मी विचार करतोय ना, मी शांत राहिलोय का? लेट अस थिंक लॉजिकली. बघा म्हणजे आता अशा परिस्थितीमध्ये ते कुठे जाऊ शकेल म्हणजे तिचे मित्र मैत्रिणी कोण तुला माहिती आहेत? त्यांचे नंबर तुझ्याकडे आहेत? नाही, तिच्या कुठल्याही मित्रमैत्रिणीचे नंबर माझ्याकडे नाहीये. घ्या. सध्या तिचे मित्रमैत्रिणी कोण आहेत हेही माहित नाहीये. काय माहितीये तुला काय माहितीये? आपली पोरगी जाते कुठे, कोणाला भेटते, मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, तुला बघायला नको? त्यांचे नंबर तुला ठेवायला नको? तुझ्याकडे कसले असतील त्यांचे नंबर? कसे असतील नंबर त्यांचे? स्वतःच्या विश्वामध्ये दंग 24 तास. कधी दुसऱ्याचा विचार केलाय तू? तुला तुझ्या पोरीकडे लक्ष देता येत नाही का? रणजित, हाच प्रश्न मी सुद्धा तुला विचारू शकते. तुला तुझ्या मुलीची काळजी नाहीये का? तुला नाही का लक्ष देता तिच्याकडे? एक मिनिट आपण आता भांडत राहायचंय का मार्ग शोधायचा आहे? अच्छा, म्हणजे भांडण सुद्धा मी करते असंच ना? कोणी सुरुवात केली भांडणाची? मी शांतपणे विचार करतोय ना. चूक तुझी आणि मला जबाबदार धर. पण गुंडांनी तिचं काही बरं वाईट केलं म्हणजे? काहीतरी बोलू नकोस. ऍडव्होकेट सरपोतदारांची पोरगी आहे, सगळ्या जगाला माहिती आहे. सगळ्या जगाला माहिती असून उपयोग काय आहे? अरे गुंडांना माहिती असतं काय सगळं? तू पॅनिक होऊन काही होणार नाही. शांतपणे तुला विचार कर. तू वकील आहेस ना, काहीतरी कर ना तू. काय हवंय तुला? मोबाईल चाहिए. हे बघ, मी ओरडे ना. चिल्ला जोरचे चिल्ला. आवाज ऐकायचा आहे. पोलिसांना फोन कर. काय गरज होती तुला इतक्या रात्री बाहेर पडायची? आता रडायला काय झालं? बोल ना. मी घर सोडून आलीये कायमचं. आता परत कधीच नाही जाणार तिथे. अगं इतक्या क्षुल्लक कारणावरून कोणी घर सोडतं का? तुझ्यासाठी ते क्षुल्लक कारण असेल, माझ्यासाठी नाहीये, कळलं? मग आता काय करणार आहेस तू? काही नाही, एखादा पार्ट टाइम जॉब करेन आणि हॉटेलमध्ये राहीन. हो, आणि पुढे? सध्या तरी इतकंच प्लॅन केले. अमोल, कोण आले बघ? अमोल, अरे बेल वाजते, ऐकू येत नाही का तुला? अमोल, आले. काय आहे काका, किती उशीर दरवाजा उघडाला? अगं मी किचन मध्ये काम करत होते. आणि अमोल कुठे येतो का? झोपला आज लवकर? नाही, मी त्यालाच सांगितलं होतं दरवाजा उघडायला. कुठे गेला काय माहिती. थांब, मी बघते. तो घरात नाहीये. घरात नाहीये म्हणजे? एवढ्या रात्रीचं कुठे गेला? मला काय माहिती, तो मला कधी काही सांगून जातो. कुठे गेला असेल? तुम्ही काही बोलला नाहीत ना? मी काय बोलणार आहे त्याला? ह्या मुलाचं ना हल्ली काही खरं नाही. कुठल्या गोष्टीचा डोक्यात राग घालून गेल काही सांगता येत नाही. निदान फोन तरी करा. थांब, मी लावते फोन. हा बघ, घरूनच फोन आलाय. हॅलो. कुठे आहेस तू अमोल? हा, मी इथेच बाहेर आलोय. आत्ता एवढ्या रात्रीचं? हे बघ साक्षी, मी घरी यायला निघालोय, मग सविस्तर बोलू ना आपण. अमोल, ही काय पद्धत आहे तुझी? एकतर बाहेर जाताना सुद्धा कोणाला न सांगता गेलास तू. आणि आता सुद्धा काय करतोयस? कुठेच काहीच सांगत नाहीयेस. काय चाललंय तुझं हे? साक्षी, ऍक्च्युली केतकीचा जरा प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम? तू तिच्या घरी गेलायस? नाही, मी तिकडे नाहीये. ऍक्च्युली झालं असं की केतकीच्या घरी भांडण झालं आणि तिने घर सोडलं आणि ती मला इथे गणेश चौकात भेटली. मी आता तिच्याबरोबरच आहे. आम्ही दोघं जण घरी येतोय. अरे पण एवढ्या रात्री? हे बघ साक्षी, मला आत्ता प्रश्न नको विचारूस. मी घरी आल्यानंतर आपण बोलू ना सविस्तर. ओके, आम्ही येतो. या, बाय. काय म्हणाला? चल, घरचे वाट बघतायत सगळे. अरे पण मी सांगितलं ना तुला. चल माझ्याबरोबर. रिक्षा.
नीलराजे आम्ही बोलतोय. बोला साईमा. तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची होती. आदित्यराजेंनी देवयानीच्या निर्णयाला होकार दिलाय. हो, आम्हाला कळलं. काल प्रिया वहिनींचा फोन येऊन गेला. आम्हाला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचंय. तुम्ही इथे याल का? म्हणजे तुम्हाला येणं जमेल का? साईमा, असं का म्हणताय? तुम्ही आम्हाला बोलवल्यावर आम्ही येणार नाही असं होईल का? आम्ही येतो. बरं, ठेवू आम्ही फोन. नील, कुणाचा फोन होता? साईमांचा. रागिणी आपल्याला त्या घरी बोलवलंय. अरे पण देवयानी आणि विक्रम भाऊजींचा प्रॉब्लेम तर कालच सॉल्व्ह झालाय ना, मग का बोलवलंय आपल्याला? माहित नाही, तिथे गेल्यावर कळेल. नील, आपण तिथे गेल्यावर त्यांनी पुन्हा आपला अपमान केला तर? रागिणी, त्या नेहमी वाईटच वागतील असं समज करून घेऊ नकोस. आणि आज तर त्यांनी स्वतः फोन करून आपल्याला बोलवलंय. मग आपल्याला जायला नको? आता प्रिया वहिनी आणि साईमांशी बोलत होते. काय म्हणाल्या? साईमा म्हणत होत्या की प्रिया वहिनी गरोदर नाहीत हे आता आपल्या नोकरांपासून लपवून नाही ठेवू शकत, पण इतरांपासून आपल्याला अजूनही ते लपवूनच ठेवावं लागणार आहे. मग काय प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम असा नाही. त्या म्हणत होत्या की बाळ झाल्या झाल्या आपण लीगली ते बाळ दत्तक देऊया. दत्तक? का? दत्तक का? एकदा मूल त्यांच्या मनापासून स्वाधीन करायचं ठरवल्यानंतर दत्तक घेण्याची काय गरज आहे? आपल्या बोलण्यावर विश्वास आहे त्यांचा. देवयानी, आम्ही आमचा शब्द फिरणार नाही आहोत. नाही, तसं नाही विक्रम. बाळ मोठं झाल्यावर रणवीराचे प्रॉब्लेम करतील असंच ना? हो. तुला हा निर्णय मान्य आहे ना? अजून काय मान्य करायचं राहिलं देवयानी? मूल एकदा त्यांच्या स्वाधीन केल्यानंतर लीगली काय आणि इमोशनली काय अधिकार त्यांचाच असणार आहे. तुला माहिती आहे, आम्ही आपल्या बाळासाठी भरपूर खेळणी सुद्धा खरेदी करून ठेवली.